नमस्कार शेतकरी बंधूंनो मित्रांनो. आज 5 जून 2026 मित्रांनो, या उपग्रह प्रतिमाचं निरीक्षण केले असता आपलं असं लक्षात येतं की सध्या उत्तरेकडे WD सक्रिय आहे. त्यामुळे उत्तर भारतात मैदानी भारतासह मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज मध्य प्रदेशपर्यंत उत्तरेकडनं आलेल्या आहेत. मित्रांनो, केरळमध्ये काल साऊथ वेस्ट मान्सूनने एंट्री केलेली आहे, आगमन केलेले आहे. केरळच्या कोस्टल लाईनला, पश्चिम कोस्टल लाईनला संपूर्णपणे अगदी गोव्यापर्यंत मित्रांनो पावसाच्या जबरदस्त ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. कर्नाटकला सुद्धा चालू आहेत. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मित्रांनो, महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण आहे. अगदी अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पावसाच्या हालचाली होणार आहेत. मुंबईपेक्षा सुद्धा मित्रांनो उद्या 6, 7, 8 तारखेपर्यंत या हालचाली अंतर्गत महाराष्ट्रात जबरदस्त झालेल्या असतील. पण या हालचाली पूर्व मोसमीच्या असणार आहेत, हे लक्षात घ्या. त्या कुठे कुठे होणार आहेत, कशा होणार आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. अशा रीतीनं मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर साऊथ वेस्ट मान्सून आपली पुढे आगेकूच करण्यासाठी पोषक हवामान आपल्याला सध्या तरी दिसत आहे. वर उत्तरेकडे जरी WD असेल तर त्याचा प्रभाव हा आपल्याला मध्य प्रदेशपर्यंत जाणवत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्याची वाटचाल कशी होते हे आपल्याला सातत्याने पाहावे लागेल. मित्रांनो, हे GFS मॉडेल आहे. आज 5 तारखेला पावसाच्या जबरदस्त ऍक्टिव्हिटीज या मॉडेलने इथे दाखवलेल्या आहेत. मध्य प्रदेश ते अगदी मराठवाड्यापर्यंत समपर्जन्य रेषा, ज्याला ट्रफ लाईन म्हटलं जातं, समपर्जन्य रेषा ही तयार झालेली आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टीमुळे राज्याच्या अंतर्गत भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढताना आपल्याला दिसत आहेत. यामध्ये मराठवाडा आहे, पश्चिम विदर्भ आहे, पूर्व विदर्भ आहे, घाटावर आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात आहे, नाशिक भागात काही अंश आहेत. म्हणजे पाऊस होणार नाही असं नाही, परंतु हा विखुरलेला पाऊस आहे, पूर्व मोसमी पाऊस आहे. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये वाढ होत आहे. आपण ही इमेज GFS याच मॉडेलची आहे मित्रांनो. 8 तारखेची ही इमेज आहे. 7, 8, 6, 7, 8 या 3 दिवसामध्ये राज्याच्या अंतर्गत भागात बहुतांश ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या असतील. हा जो गोल राऊंड मी जे केलेला आहे, या गोल राऊंड मध्ये विशेष या पावसाच्या नोंदी आपल्याला होताना दिसतील. मित्रांनो, हा पाऊस किती मिलीमीटर पर्यंत असू शकतो, तर हा पाऊस मित्रांनो साधारणतः मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. लक्षात घ्या, मध्यम ते जोरदार म्हणजे साधारणतः 15 ते 30 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद आपल्याला या ठिकाणी होऊ शकते. परंतु यावर पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये, कारण पेरणी संदर्भात शेतकरी अनेक प्रश्न विचारतात. मी पेरणी संदर्भात शेतकऱ्यांना कधी मार्गदर्शन करत नाही. कारण का, तर शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे. आपल्या शेतातली वल, आपल्या शेतात पडणारा पाऊस आणि याची सर्व गोष्टीची जाणीव त्याला पिढ्याना पिढ्या आलेली असते. म्हणून पेरणीचं मार्गदर्शन मी शेतकऱ्यांना कधी करत नाही. त्यासाठी इतर शासकीय यंत्रणा कार्यरत असतात. तर असो, या मॉडेलनुसार आपल्याला चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज 6, 7 आणि 8 या 3 तारखेला घडून येताना दिसत आहेत. उद्यापासूनच हे पहा, हे सुद्धा मित्रांनो ECMWF मॉडेल आहे. याने सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दोन्ही मॉडेल पाऊस दाखवते. एक या भागात दाखवते तर दुसरा या भागात दाखवते. परंतु मित्रांनो, आता 6, 7, 8 महाराष्ट्रात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील पूर्व मोसमी, ही आता निश्चित झालेलं आहे. अगदी काल 4 तारखेपासूनच या वाढत गेलेल्या आहेत. बीड आहे, छत्रपती संभाजीनगरचा एरिया, जालना आहे. साधारणतः 7, 8 तारखेला या भागात चांगला पाऊस होऊ शकतो. ऊसाची भरणी होणारा पाऊस होऊ शकतो. 15 ते 30 मिलीमीटर पर्यंत पावसाच्या नोंदी अगदी त्यापेक्षा सुद्धा जास्त होऊ शकतात. पुणे संपूर्ण घाट आहे. नाशिक जिल्ह्यात या मॉडेलने आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं नाही, परंतु नाशिक जिल्ह्यात सुद्धा पाऊस होईल, कारण नाशिकला अरबी समुद्राचा बाष्प पुरवठा हा लवकर होत असतो. म्हणून नाशिकवर ऍक्टिव्हिटीज निर्माण होत असतात, त्यात कुठे दुमत नाही. खाली दक्षिणेकडे सुद्धा लातूर, धाराशिव, सोलापूर, इंदापूर, पंढरपूर या सर्व पट्ट्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली इकडं आपल्याला दिसत आहे. इकडे मित्रांनो अमरावती भागाकडे सुद्धा आपल्याला WDचा असल्यामुळे हा पाऊस दिसत आहे. दक्षिणेकडे जो आहे, या दक्षिणेकडील बाष्पयुक्त जे पूर्व मोसमी वातावरण तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे दक्षिणेकडून पाऊस आपल्याला दिसत आहे.
वेगवेगळे मॉडेल आता याला सिग्नल देत आहेत. त्यामुळे मित्रांनो हे आता निश्चित आहे. ही पा GSFचंच हे मॉडेल आहे. याने सुद्धा आपल्याला पावसाच्या जबरदस्त ऍक्टिव्हिटीज अंतर्गत महाराष्ट्रात दाखवलेल्या आहेत 6, 7 आणि 8. त्यामुळे काळजी करू नका. पूर्व मोसमी पाऊस चांगला पडणार आहे, यात कुठे दुमत नाही. त्यानंतर मोसमी पाऊस कसा येतोय त्यावर आपलं सातत्याने लक्ष आहेच. हे पहा वेगवेगळे मॉडेल मित्रांनो हे ECMWFचंच मॉडेल आहे. याने सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज अगदी 8 तारखेपर्यंत आपल्याला दक्षिणेकडूनच दाखवलेल्या आहेत, घाटावर दाखवलेल्या आहेत. अशा रीतीनं या मॉडेलने उत्तरेकडे जसं तसं तसं पाऊस कमी होताना दाखवलेला आहे. म्हणजे या मॉडेलचं दक्षिणेकडून पावसाचा जोर अधिक आहे आणि उत्तरेकडे कमी कमी आहे. निश्चित या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आज 5, उद्या 6, 7 आणि 8 तारखेपर्यंत पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. हे पूर्व मोसमी पाऊस आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो भारतीय हवामान विभागाला फॉलो करत चला. कारण शेवटी भारतीय हवामान विभाग अतिशय महत्वाचा आहे. एवढंच थांबतो, सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.